बार्टी, TRT, महाज्योती सारथी यांसारख्या एक्झामसाठी विद्यार्थी मित्रांनो एकच कॉमन एंट्रन्स टेस्ट असते तुमची. तर अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बार्टी, TRT, महाज्योती सारथी यासारख्या सर्व संस्थांना सेमच असते. ठीक आहे. चला तर पहिला प्रश्न आपण जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता आपल्या स्क्रीनवर पहिला प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये बोडो, डोंगरी, मैथिली, मंथाली भाषेचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे अनुसूचितमध्ये सूचीबद्ध केलेल्या भाषांची एकूण संख्या 22 झाली आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 19. दुरुस्तीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अनुसूचितमध्ये सूचीबद्ध केलेल्या भाषांची संख्या 52 झालेली आहे. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 1951च्या पहिल्या दुरुस्ती कायद्यामध्ये भारतीय राज्यघटनेत रिकामी जागा वेळापत्रक जोडले. तर कितवे वेळापत्रक जोडले होते विद्यार्थी मित्रांनो? 9वे वेळापत्रक जोडलेले होते. ठीक आहे. हे जे वेळापत्रक होते विद्यार्थी मित्रांनो जमीन सुधारणा आणि त्या संबंधित कायद्याविषयी माहिती देते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे? तर महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो राहुल नार्वेकरजी. ठीक आहे. हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो राहुल नार्वेकरजी कुलाबा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार आहेत. त्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देऊन देतो विद्यार्थी मित्रांनो. महाज्योती सारथी यांसारख्या संस्थांमध्ये जे एक्झाम निघते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती, IBPS, बँकिंग, MPSC, UPSC, तर त्यासाठी तुम्हाला इथे बघू शकता प्रश्नपत्रिका मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयर आणि 100 रिपीटेड क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो बार्टी, TRT, महाज्योती यांसारख्या संस्थांच्या तुम्हाला मिळणार आहे. याची जी प्राईस ठेवली आहे विद्यार्थी मित्रांनो ते फक्त आपण 25 रुपये ठेवलेली आहे. 25 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 72,000 ते 1,22,000पर्यंत स्कॉलरशिप मिळून जाईल. ठीक आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा आणि दिलेल्या नंबरवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. 9356298586 या नंबरवर तुम्हाला मेसेज करायला लागेल आणि फक्त 25 RS तुम्ही विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि विद्यार्थी मित्रांनो 100 रिपीटेड क्वेश्चन पेपरची PDF तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चौथा प्रश्न आपण जाणून घेऊ. चौथा प्रश्न इथे बघू शकता भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भांडवल ओतण्याचे प्रमाण गेल्या दशकात सातत्याने वाढत आहे. करेक्ट आहे 100%. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना व्यवस्थित ठेवण्यासाठी मूळ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहयोगी बँकेचे विलिनीकरण प्रभावित झालेले आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तर A आणि 2 ऑप्शन नंबर C आपले हे करेक्ट आन्सर होईल विद्यार्थी मित्रांनो. दोन्हीही बरोबर विधाने आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 5वा प्रश्न विमानाच्या टायरमध्ये कोणता वायू असतो? सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. हा रिपीटेड क्वेश्चन आहे. विमानाच्या टायरमध्ये कोणता वायू असते? तर हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. नायट्रोजन वायू असतो कारण तो विद्यार्थी मित्रांनो ज्वलनशील वायू नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता घटक अश्रुवायूचा प्रमुख घटक आहे? ऑप्शन आहे इथेन, मिथेन, क्लोरोपिक्रीन, त्यानंतर इतर. याचं जे C ऑप्शन हे जे आहे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. मोस्ट ऑफ जिथे दंगली होतात तिथे क्लोरोपिक्रीन नावाचा जो वायू आहे विद्यार्थी मित्रांनो तो प्रसारित केला जातो. ठीक आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आपण जाणून घेऊ. खालीलपैकी कोणता डासामुळे होणारा आजार नाही प्रश्न बरोबर वाचा. आजार नाही म्हटला आहे. त्यामुळे ऑप्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि टायफॉईड. तर मलेरियासुद्धा डासामुळे होतो, डेंग्यूसुद्धा डासामुळे होतो, चिकुनगुनियासुद्धा डासामुळे होतो. फक्त टायफॉईड जो आजार आहे विद्यार्थी मित्रांनो हा दूषित अन्न आणि दूषित पाणी हे पिल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो टायफॉईड हा आजार होतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ 8व्या नंबरचा. शून्य संकल्पनेवर मराठीतील पहिले पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन दादाबा पांडुरंग, गोपाळ हरी देशमुख, महर्षी कर्वे, बाळशास्त्री जांभेळकर. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे बाळशास्त्री जांभेळकर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो मराठीतील पहिले पुस्तक लिहिलेले आहे. कोणते? शून्य संकल्पनेवर. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ 9वा प्रश्न. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले आशयी सदस्य कोण होते? ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर डॉक्टर B.R. आंबेडकर, ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद, दादाभाई नौरोजी. याचे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो दादाभाई नौरोजी. ठीक आहे. यांना भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा. ग्रँड ओल्ड मॅन म्हणजे कोण? तर दादाभाई नौरोजी. ठीक आहे. त्यानंतर 10वा प्रश्न. काही वेळा बातम्यांमध्ये वॅनक्राय, पेत्या आणि इंटरनल ब्ल्यू या संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे एक्लोप्लाझोनेट, त्यानंतर क्रिप्टोकरन्सी, त्यानंतर सायबर हल्ले, त्यानंतर मिनी उपग्रह. सायबर हल्ले हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे. तर वॅनक्राय, पेत्या आणि इंटरनल ब्ल्यू जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे सायबर हल्ले यांच्याशी संबंधित जे आहे संज्ञा आहे. ठीक आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आपण जाणून घेऊ. इथे बघू शकता
11वा प्रश्न, एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी सुरू केली होती? एक गाव एक पाणवठा ही जी चळवळ आहे विद्यार्थी मित्रांनो, हे बाबा आढाव यांनी सुरू केलेली होती. ठीक आहे. त्यानंतर महात्मा फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक. त्यानंतर बाबा आमटे यांनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो कुष्ठरोगांविषयी काम केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतरचा 12व्या नंबरचा प्रश्न आपण जाणून घेऊ. खालील 2 विधाने विचारात घ्या. तर पहिलं विधान आहे, दोन्ही गोलार्धामध्ये 10 आणि 20 अक्षांश दरम्यान वाळवंट आहे. सत्य विधान आहे, बरोबर आहे. त्यानंतर 10 आणि 20 अक्षांश दरम्यान बाष्पीभवन पर्जन्य ओलांडते, हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपला ऑप्शन होईल ऑप्शन नंबर ब. ए आणि बी दोन्ही सत्य आहे, परंतु ए बीचे कारण नाही. बरोबर आहे. हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून नाही आहे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी जे आहे हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते घटक किरणोत्सर्गाची तीव्रता आणि प्रमाणात दैनंदिन आणि हंगामाची फरक निर्धारित करते? याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे अक्षांश काल, दिवसाची लांबी, ढगांची व्याप्ती, सूर्याच्या किरणाच्या कालचा कोन. तर हे सर्व आन्सर जे विद्यार्थी मित्रांनो हे बरोबर आहे. तर वरीलपैकी सर्व ऑप्शन नंबर डी हे आपल्या करेक्ट आन्सर होईल. ठीक आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आपण जाणून घेऊ. प्रथम संपूर्ण कृत्रिम जनुकाचे संश्लेषण कोणी केले? प्रथम संपूर्ण कृत्रिम जनुकाचे संश्लेषण कोणी केले? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, हरगोविंद खुरानाजी यांनी विद्यार्थी मित्रांनो कृत्रिम जनुकाचे संश्लेषण केलेले होते. ठीक आहे. त्यानंतर 15वा प्रश्न आपण जाणून घेऊ. रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे? एशियाई विकास बँक, IMF, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, वित्त उपक्रम, त्यानंतर जागतिक कार्यक्रम, त्यानंतर जागतिक बँक. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो IMF जे आहे विद्यार्थी मित्रांनो ही फिट फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, जोड्या जुळवा असा तुम्हाला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो MPSCच्या कोणत्या ना कोणत्या सेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळून जाईल. खालील जोड्या जुळवा. शिखर आणि पर्वत. तर पर्वत आणि शिखरवर तुम्ही क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो अजून जर तुम्ही कुठेतरी शोधलं तर तुम्हाला मिळून जाईल, किंवा जास्तीत जास्त तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस केली विद्यार्थी मित्रांनो, त्याची प्राईस ठेवलेली आहे विजय नोकरीने फक्त 25 रुपये. त्याचीसुद्धा प्रॅक्टिस केली विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क मिळून जाईल. त्यानंतर शिखर आणि पर्वत, कुल कांगरी, त्यानंतर ऑप्शन इकडे हिंदुकुश, त्यानंतर इस्टोलनल, काराकोरम, त्यानंतर शास्त्री हिमालय. याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो कुल कांगरी जे आहे हे हिमालयमध्ये आहे. त्यानंतर इस्टोलनल जे आहे विद्यार्थी मित्रांनो इस्टोलनल हे हिंदुकुशच्या पहाडामध्ये आहे. त्यानंतर शास्त्री कांगेरी जे आहे ते काराकोरममध्ये आहे. म्हणजे पहिल्या याचं सी ऑप्शन, दुसऱ्या याचं ए, त्यानंतर बी. तर ऑप्शन नंबर अ जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपले करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आपण जाणून घेऊ. खालीलपैकी कोणती सीमा दक्षिण सुदानला लागून आहे? दक्षिण सुदानला कोणती सीमा लागून आहे विद्यार्थी मित्रांनो? इथिओपियाची, टांझानिया, केनिया किंवा चाड. ऑप्शन आहे आपल्यासमोर 1 आणि 2, 2 आणि 3, 3 आणि 4 आणि 1 आणि 3. याचे जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो हे दक्षिण सुदानला इथिओपिया आणि केनियाची सीमा लागलेली आहे. तर ऑप्शन नंबर आपला 1 आणि 3 व्हायला पाहिजे. तर 1 आणि 3 ऑप्शन नंबर ड मध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ड जे आहे आपले करेक्ट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाविषयी खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे? तर पहिलं विधान आहे विद्यार्थी मित्रांनो 2400 वर्षे जुनी कान्हेरी लेणी उद्यानात आहे. बरोबर आहे. त्यानंतर प्राचीन भारतात हे एक महत्त्वाचे बौद्ध शिक्षण केंद्र होते, हे सुद्धा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे उद्यानात विहीर आणि तुळशी तलाव अशी 2 तलावे आहे. तर हे चुकीचं आन्सर आहे. तर 1 आणि 2 हे जे करेक्ट आन्सर होऊन जाईल ऑप्शन नंबर 1 अ. त्यानंतर 19वा प्रश्न जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कोणते बरोबर आहे? काश्मीरमध्ये 72 मध्ये तिसरी बौद्ध परिषद झाली. रॉंग. त्यानंतर हे मौर्य वंशातील सम्राट अशोकाच्या आश्रयाखाली आयोजित करण्यात आलेले होते. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. काश्मीरमध्ये नाही तर पाटलीपुत्र या ठिकाणी. ठीक आहे. पाटलीपुत्र या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळात जे आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरी बौद्ध परिषद झाली होती. त्यानंतर सम्राट अशोकाने उपदेश केलेला बौद्ध धर्म महायान होता. तर हे सुद्धा रॉंग आहे विद्यार्थी मित्रांनो. हीनयान होता. हीनयान. ठीक आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर विद्यार्थी मित्रांनो 2च आहे फक्त. तर फक्त ड जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे यांचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, कोणती संयुक्त राष्ट्र संस्था लोकसंख्येची समस्या हाताळते? लोकसंख्येची समस्या हाताळते विद्यार्थी मित्रांनो ती जे आहे UNFPA म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी, हे जे आहे याचा करेक्ट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो 20 क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले. नंतरच्या व्हिडिओत विद्यार्थी मित्रांनो 21 पासून आपण सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह माहिती जर आवडली विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा, तरच मी व्हिडिओ बनवतो अपकमिंग नेक्स्ट.
ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर. तुम्हाला जर माहिती इंटरेस्टिंग वाटली विद्यार्थी मित्रांनो तरच मी व्हिडिओ बनवतो. आणि सिलेक्शनसाठी विद्यार्थी मित्रांनो फक्त 25 RS मध्ये तुम्ही आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि 100 रिपीटेड क्वेश्चन पेपरची PDF प्राप्त करा. ठीक आहे, नंबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला दिसून जाईल. ठीक आहे, धन्यवाद.